हगवणे प्रकरणामध्ये IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांचं डिमोशन करत त्यांना होमगार्डचं उपमहासमादेशक हे पद देण्यात आलंय। मात्र याच जालिंदर सुपेकरांचा पाय आता आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे, कारण 5 कोटींचा अपहार ते 500 कोटींची लाच मागितल्याच्या आरोपाप्रकरणी चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। बघूया। मेहुणे हगवणे जेलात, पाहुणे सुपेकर गोत्यात अशी म्हणण्याची वेळ आली आहे। शशांक आणि सुशील या भाच्यांना पिस्तुलाचा परवाना मिळवून देणं, आरोपी गायकवाड पिता पुत्राकडे सेटलमेंटसाठी 500 कोटी रुपये मागणं, कैद्यांसाठीच्या दिवाळी फराळात 5 कोटींचा अपहार करणं आणि मेहुणे असलेले PI शशिकांत चव्हाण यांना प्रमोशन देणं, अशा अनेक आरोपांनी IPS जालिंदर सुपेकर घेरले गेलेत। त्यामुळे सुपेकरांच्या सर्व प्रकरणांची चौकशी करावी अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे। खडक पोलीस स्टेशनचे PI हे शशिकांत चव्हाण आहेत। शशिकांत चव्हाणांच्या सख्खी बहीणबाई या सुपेकरांच्या पत्नी आहेत। आणि मी काल असं म्हटलं होतं की शशिकांत चव्हाण यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल आहे। अतिशय गंभीर कलम ही शशिकांत चव्हाण यांच्यावर आहेत। शशिकांत चव्हाण हे जामिनावर बाहेर आहेत, हे फार विशेष आहे। व्यक्ती जामिनावर बाहेर आहे आणि नंतर प्रमोशन आहे। सुनांचा छळ करणाऱ्या हगवण्यांचे नातेवाईक असलेल्या सुपेकरांचेही एक एक कारनामे बाहेर येऊ लागलेत। इतके मोठे आरोप होऊनही जालिंदर सुपेकर माध्यमांसमोर येऊन बोलण्यास नकार देतात। फक्त एक पत्रक काढून सुपेकर आपल्यावरील आरोप फेटाळतात। अमरावती कारागृहातील आरोपी गायकवाडकडे सेटलमेंटसाठी 500 कोटी रुपये मागितले। यावर सुपेकरांचं स्पष्टीकरण, अमरावती कारागृहाला भेट, कोणत्याही कैद्यांसोबत बोलणं नाही। पुढचा आरोप, वरिष्ठांचं न ऐकणारे पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचं निलंबन केलं। सुपेकरांचं स्पष्टीकरण, रिपोर्टनुसार संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित केलं जातं। कारागृहात रेशन, कॅन्टीन साहित्य, कैद्यांसाठीच्या फराळ खरेदीत 5 कोटींचा अपहार। यावर सुपेकरांचं स्पष्टीकरण, खरेदी प्रक्रिया शासन नियमानुसार राबवण्यात आली। सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की सरकारने त्यांना त्या पदावरनं साईड पोस्टला टाकलेलं आहे आणि आता या प्रकरणामध्ये जे काही आरोप होत आहेत त्या आरोपांची चौकशी केली जाईल। 2015 मध्ये जालिंदर सुपेकर जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते। त्यावेळी त्यांच्या त्रासाला कंटाळून पोलीस निरीक्षक अशोक साद्रे यांनी नाशिकच्या आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती। आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकरांसह 3 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र या प्रकरणी उच्च न्यायालयाने जालिंदर सुपेकर यांची निर्दोष मुक्तता केल्यानं सादरे कुटुंबीय हतबल झाले। दरम्यान जालिंदर सुपेकरांना उपमुख्यमंत्री अजित पवार पाठीशी घालत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत। त्यांनी खरं तर आपला जिल्हा, आपला भाग, आपलं गाव म्हणून तातडीने ॲक्शन घ्यायला हवी होती, ती घेतलेली दिसत नाही आणि अजूनही ते सुपेकर कामावर जात आहेत। याचा अर्थ जे काही इन्व्हेस्टिगेशन होत असलं तर ते इन्व्हेस्टिगेशनला म्हणजे त्याच्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न ते करत असणार आणि असा हस्तक्षेप होऊ नये याची काळजी पालकमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे होती, राज्याच्या गृहमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे होती, परंतु ती दोघेही घेताना दिसत नाहीये। जालिंदर सुपेकर हे त्यांच्या IPS कारकिर्दीच्या सुरुवातीलाच अडचणीत सापडले होते। मात्र कोणत्याही सरकारनं ना त्यांची चौकशी केली ना कारवाई। आता वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर रडारवर आलेले जालिंदर सुपेकर यांच्या कारनाम्यांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये। त्यामुळे आता या सर्व प्रकरणाची चौकशी करून त्यांच्या विरोधात काही कारवाई होणार का हे बघणं महत्त्वाचं असेल। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे।